चालेल, त्या मामासाठी मी टॉपर पण येऊन दाखवेन. हा, पण असं जोशात येऊन नुसतं बोलू नकोस. टॉपर येणं म्हणजे तुला काही खाऊ वाटलं वय? अरे त्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. मग काय करेन ना मी. अरे पण असं कसं करणार तू? तुझं अर्ध डोकं तर त्या कबड्डीच्या मैदानात पडून असतं ना व. मग अजून मी काय करू म्हणते? मी म्हणेन ते करशील तू? अगं तू म्हणशील ते करेन मी, पण फक्त मला पैसे अर्जंटली पाठव आई प्लीज. चालेल, मग तू आत्ताच्या आत्ता तुझ्या कबड्डीचा नाद कायमचा सोडायचा. जमणार असेल तर बोल, मग आत्ता मामाला पैसे घेऊन पाठवते. कबड्डी सोडायची? हो, आणि ती पण कायमची. पुन्हा ग्राउंडवर पाय ठेवायचा नाही. जोवर त्याचे मित्र जिवंत आहेत ना, तोवर त्याच्या आजीला काही होणार नाही. काय रे सम्राट? ठीक आहे, सोडली. आजपासून कबड्डी सोडली. नक्की? नक्की. आजपासून मैदानावर पाऊल पण नाही ठेवणार की कबड्डीचा कपट नाही काढणार. हा, आता कसं शान ते बाळ माझं. हे बघ, तू काळजी करू नकस, मी मामाला आत्ता पैसे घेऊन पाठवते. हा, आभारी आहे. आजी, देवा रवळनाथा, माझ्या पोरांका सांभाळ रे बाबा. वाचव माझ्या पोरांका रवळनाथा. आजी, आजी तू रडू नको. आजी, हात लावू नको बघा. आजी, हात लावू नको. मनवा, मनवा एका सांग, माझ्यापासून दूर वाग. आजी असं का बोलतेस तू? खोटा बोलणारी माणसं माझ्या आयुष्यात नकोत मका. त्यांका थारो नाही माझ्या आयुष्यात. आजी शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. कसं शांत हो रे, कसं शांत हो मी? 100 वेळा ते का सांगितलंय, खोटा बोला नको, खोटा बोला नको. सतत खोटा बोलत राहिलो. खोट्यार खोटा, खोट्यार खोटा. पिंटो म्हातारी ना मी विश्वास ठेवत बसले त्याच्या. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड.
प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके